विशेष पथक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी। विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहरकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांना मिळालेल्या बातमीनुसार दिनांक 31 मे 2024 रोजी राज टॉवरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोनवणे मळा राणेनगर इंदिरानगर नाशिक या ठिकाणी आरोपी रोहित गोविंद डिंगम उर्फ माले वय 27 वर्ष यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व एक कारतूस आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध सरकारतर्फे महाराष्ट्र शस्त्र बंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सो, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सीताराम कोल्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे विशेष पथक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे, पोलीस उपनिरीक्षक सगडे, पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, पोलीस हवालदार देवकिसन गायकर, पोलीस हवालदार संजय ताजणे, पोलीस हवालदार गणेश भामरे, पोलीस नाईक भूषण सोनवणे, पोलीस हवालदार भारत डंबाळे, पोलीस नाईक दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक रवींद्र दिगे, पोलीस अंमलदार चंद्रकांत बागडे, पोलीस अंमलदार योगेश सानप, पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे, पोलीस अंमलदार विठ्ठल चव्हाण, पोलीस अंमलदार गणेश वडजे, महाराष्ट्र पोलीस अंमलदार अर्चना भड, पोलीस हवालदार मंगला जगताप, पोलीस अंमलदार सविता कदम यांनी केलेली आहे। स्टार न्यूज ब्युरो नाशिक।